brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अशोक खरातला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता SIT मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. तेजस्वी सातपुते या SITच्या प्रमुख आहेत आणि त्या आता त्याच्याकडे कसून चौकशी करतात. अशोक खरात सोबत आणखी कुणी होतं का, त्याचे कुठले राजकीय लागेबंधे आहेत का, या सगळ्याचा तपास होईल आणि ते सुद्धा हळूहळू समोर येईल. पण आपण बघितलं तर रुपाली चाकणकरांना या सगळ्या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला आहे. दुसरीकडे अशोक खरातला अनेक राजकीय नेते भेटले होते, त्याचे फोटोज सुद्धा तुम्ही बघितले असतील. पण हे इथपर्यंतच थांबत नाहीये. तर अशोक खरातला फेवरिझम सुद्धा केलं जात होतं, याच्या सुद्धा अनेक गोष्टी आता हळूहळू समोर येत आहेत. अशोक खरात याच्या जे संस्थान होतं त्या संस्थेसाठी जे धरण आहे त्या धरणामधनं थेट पाणी देण्यात आलं होतं. तब्बल 48 किलोमीटरची पाईपलाईन ही सगळी टाकण्यात आली होती आणि त्याला मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत होता. म्हणजे आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही, तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. पण दुसरीकडे ज्या मराठवाड्याच्या वाटेचं पाणी होतं तेच पाणी आता या अशोक खरातला आणि त्याच्या फार्म हाऊसला, त्याच्या संस्थेला हे देण्यात आलं होतं. नेमकं हे कधी झालं होतं, तो GR नेमका काय आहे आणि याच्यामध्ये काय सगळं होतं, हे सगळं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. तर हा GR माझ्या हातात आहे आणि या GR मध्ये कशा पद्धतीनं हे सगळं पाणी जी ट्रस्ट होती शिवनिका तिला देण्यात आलं होतं, ह्याचा सगळा जो आहे ते देण्यात आला आहे. GRच काढण्यात आला होता हे पाणी देण्याबाबतचा. आता GR कधीचा आहे, तर हा GR आहे 31/7/2020चा. तारीख नीट लक्षात घ्या. GR आहे 31/7/2020, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधला. आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा या सगळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. अगदी मी शेवटी ती सांगणार आहे. पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस हा GR काढलेला आहे. पाटबंधारे विभागाचा, जलसंपदा विभागाचा हा GR आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय आपण मुद्देसूद समजावून घेऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये पुढे काय झालंय हे सुद्धा समजावून घेऊयात. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की संदर्भीय पत्र क्रमांक 1 अन्वये कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडनं श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर या संस्थेस मुळशी मध्यम प्रकल्पातून बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास मंजुरी मिळण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. म्हणजे या ट्रस्टला जे बिगर सिंचन च्या कोट्यातनं त्याला मोठ्या प्रमाणावर मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा याच्याबाबतचं मंजुरी मिळण्याबाबत एक प्रस्ताव प्राप्त झाला होता. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार सुधारित स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2-3 मधील तरतुदीनुसार पिण्याच्या व औद्योगिक पाणी वापराच्या बिगर सिंचन मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार माननीय मंत्रिमंडळ उपसमितीला देण्यात आले आहेत. या अनुषंगाने शासनास प्राप्त झालेल्या खालील प्रस्तावांना मंजुरी देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. आता काय झालं तर हा प्रस्ताव आला होता आणि ह्या प्रस्तावाला म्हणजे बिगर आपण बघतोय की सिंचन मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होतोय. हा पाणी पुरवठा कशासाठी केला जातो, तर औद्योगिक वापरासाठी असेल किंवा इतर गोष्टीसाठी हा पाणी पुरवठा केला जातो. आता हा अधिकार कोणाला आहे, तर मंत्रिमंडळाच्या उपसमितीला अधिकार आहे की याच्या संदर्भातली मंजुरी द्यायची. आता शासन निर्णय झालाय, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की दिनांक 25/6/2020 रोजी संपन्न झालेल्या माननीय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर बैठकीच्या मंजूर इतिवृत्तानुसार खालील तक्त्यातील रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद संस्थेला त्याच्या नावासमोर रकाना क्रमांक 5 मध्ये नमूद मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास परिच्छेद 3 मधील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे इथे मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे तिने या जे पाण्याची मागणी केली होती त्याला मंजुरी सुद्धा दिली होती. आता संस्थेचं नाव काय आहे, तर संस्थेचं नाव आहे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. पाण्याचा वापर कशासाठी आहे, तो पिण्यासाठी आहे असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. कुठनं पाणी देण्यात येत आहे, तर हे पाणी देण्यात येत आहे दारणा धरण गोदावरी उजवा तट कालव्यामधनं, अर्थात दारणा धरणामधनं. किती किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाते, तर तब्बल 48 किलोमीटरची पाईपलाईन ही त्याला टाकून देण्यात आली होती. आता मंजूर केलेलं पाणी बघून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर 39 लाख लिटर पाणी हे या सगळ्यामध्ये मंजूर करण्यात आलं होतं. कोणाला, तर हे शिवनिका संस्थान आहे जी अशोक खरातची मालकीची किंवा तो अध्यक्ष त्या संस्थेवर होता. आता 48 किलोमीटरची थेट पाईपलाईन टाकून या अशोक खरातला महाविकास आघाडीच्या काळामध्ये पायघड्या घातल्या होत्या आणि जे खरं तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या वाट्याचं पाणी होतं, सिंचनासाठी असलेलं पाणी होतं, ते या सगळ्या अशोक खरातला त्याच्या संस्थेला देण्यात आलं होतं. आता या पाण्याचा वापर तो काय करत होता, तर ढोबळमानाने आम्ही तिथली
ज्या गोष्टी त्या समजावून घ्यायचा प्रयत्न केला, आमचे जे प्रतिनिधी आहेत तिथले त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भातली माहिती घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की शिवनिका जी संस्थान आहे, शिवनिका जे ट्रस्ट आहे, त्याची 15 एकर जमीन आहे. 15 एकरचा जो सगळा प्रिमायसेस आहे, त्या प्रिमायसेसमध्ये हे सगळं पाणी वापरलं जायचं. दुसरीकडे मंदिरसुद्धा आहे, त्याचबरोबर ट्रस्टच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू असायच्या, त्या सगळ्यासाठी सुद्धा हे पाणी वापरलं जायचं. मंदिराला लागूनच त्याचा फार्म हाऊससुद्धा आहे, ज्या फार्म हाऊसच्या चर्चा तुम्ही गेल्या 2-3 दिवसांपासून ऐकताय, वाचताय, त्या फार्म हाऊसला सुद्धा हेच पाणी जात होतं. पाणी घेतलंय ट्रस्टच्या नावाने, पण कुठे जात होतं तर फार्म हाऊसवर. दुसरीकडे सगळ्यात जास्त हे जे ह्या पाण्याचा जो वापर आहे तो फार्म हाऊससाठीच केला जात होता, हे सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आता फार्म हाऊसमध्ये इतर ज्या गोष्टी आहेत, स्विमिंग टॅक्स असतील, इतर असतील, या सगळ्यासाठी हे पाणी वापरलं जात होतं. त्याचबरोबर या सगळ्याच्या आजूबाजूला त्याच्या जमिनीसुद्धा होत्या, त्याच्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर केला जात होता. आता या सगळ्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर ट्रस्टला पाणी हवं आहे, इथल्या काही शेतकऱ्यांना पाणी हवं आहे असं त्याच्याकडनं सांगण्यात येत होतं. आणि आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी आरडाओरडा करू नये किंवा याच्यावर कुणी कधी बोट ठेवू नये म्हणून तो काय करायचा तर त्याच्या जागेच्या आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांना सुद्धा हे पाणी वापरण्यासाठी देत होता. शेततळं होतं तिथे हे पाणी वापरत होता आणि आजूबाजूचे जे काही छोटे मोठे शेतकरी होते त्यांना सुद्धा त्यांच्या शेतीसाठी यातलं काही पाणी तो देत होता आणि हे सर्वांसाठी पाणी आणलंय असं तो तिथे सांगत होता. आता या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर GR जो आहे तो 31/7/2020चा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आहे. मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे तिने या सगळ्याला मंजुरी दिली आहे आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित केला जातोय की उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधनं कुणी या सगळ्याला मंजुरी दिली, कोण या सगळ्या मागे आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. आज उद्धव ठाकरेंची खरं तर पत्रकार परिषद पार पडली आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या सरकारच्या काळात हा GR काढण्यात आलेला आहे आणि तुमच्या सरकारने या अशोक खरातला हे पाणी मंजूर केलं होतं. तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की या सगळ्याची चौकशी करा, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, कुठे पाणी मुरलेलं आहे याची सुद्धा तुम्ही चौकशी करा असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. आणि एक प्रकारे या सगळ्याची पूर्णपणे चौकशी करण्यासाठी काही हरकत नाही असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आता हा GR आहे, या GR मध्ये तर स्पष्टपणे म्हटलंय की त्याला पाणी देण्यात आलं होतं. अर्थात आता यावर पुनरावलोकन करण्यात येणार का, हे पाणी थांबवण्यात येणार का, हा सगळा पुढचा भाग पाहण्याचा आहे. पण या GRच्या अनुषंगाने सुद्धा त्यावेळी म्हणजे तत्कालीन सरकारमधल्या कुठल्या मंत्र्यांनी या सगळ्याला मंजुरी दिली होती, कुठल्या मंत्री हा अशोक खरातच्या पाठीमागे आहे, हे सुद्धा म्हणजे कुठला माजी मंत्री अर्थात महाविकास आघाडी काळातला, हे सुद्धा शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या निर्णयावर आता या GRवर नवीन सरकार जे सध्याचं सरकार आहे ते काही विचार करत आहे का, पुढचा वेगळा कुठला GR काढतंय का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, या GR बद्दल काय वाटतं, ज्या पद्धतीने त्याला पाणी देण्यात येत होतं त्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.